गेल्या काही दिवसांपासून शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आरटी देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती। आरटी प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने बदल केला होता। आरटी प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त अखेर लागलाय। आता आरटी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। पालकांना आजपासून आरटीसाठी अर्ज करता येणार आहे। ते 31 मे पर्यंत मुदत असणार आहे। अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने आपल्या पाल्यांचा अर्ज भरावा लागणार आहे। आरटी प्रवेश प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत 1 लाखांवर जागा उपलब्ध आहेत। आता आरटी 24% राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे। ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांची यापूर्वी आरटी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितले। सुरुवात केली होती शासनाच्या 9 फेब्रुवारी 2024च्या अधिसूचनेनुसार, परंतु माननीय उच्च न्यायालयाने त्या अधिसूचनेला स्थगिती दिल्याने पुन्हा जुन्याच प्रक्रियेने आरटीची प्रवेश प्रक्रिया या वर्षीची आजपासून म्हणजे 17 मे ते 31 मे 2024 या कालावधी विद्यार्थ्यांना म्हणजे पालकांना अर्ज भरण्यासाठी आजपासून आपण सुरुवात केलेली आहे। यामध्ये 9138 शाळा आहेत आणि त्यामध्ये 1,02,434 व्हेकन्सी आहेत। आता ह्या वेकन्सीसाठी जेवढे अर्ज होतील त्या अर्जाच्या स्वरूपात म्हणजे त्या अर्ज एखाद्या शाळेला त्यांच्या क्षमतेपेक्षा म्हणजे 25% क्षमतेच्या पेक्षा जास्त अर्ज आले तर त्या शाळांसाठी पूर्वीसारखी लॉटरी काढली जाईल, म्हणजे सोडत काढली जाईल आणि या सोडत पद्धतीनं पूर्वीप्रमाणेच या आरटीच्या 25% ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल। आतापर्यंत जे ॲडमिशन झाले होते त्याचं कसं? आत्तापर्यंत जी जुनी प्रक्रिया सुरू केली होती त्यामध्ये 2,11,000 साधारणतः अर्ज आले होते आणि त्यामध्ये साधारणतः 68,000 विद्यार्थ्यांनी कन्फर्म केले होते। परंतु त्यामध्ये जी अट होती त्या अटीनुसार त्या ज्या पालकांनी अर्ज कन्फर्म केले होते त्यामध्ये त्यांना जिल्हा परिषद किंवा आपल्या शासकीय शाळा किंवा अनुदानित शाळेमध्ये त्यांनी प्रेफरन्स दिले असणार आणि त्यामुळं हा म्हणजे 2,11,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले, 68,000 विद्यार्थ्यांनी कन्फर्म केले आणि त्यामुळं या सर्वच विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया रद्द झाल्याने आपण सर्वच ह्या नवीन पद्धतीनं पालकांना अर्ज भरावे लागणार आहेत। ही पालकांना विनंती आहे की आपण पूर्वी केलेल्या अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नाही। कृपया आपण नवीन पद्धतीने अर्ज करावेत जेणेकरून आरटी प्रवेशासाठी आपल्याला लॉटरीमध्ये किंवा सोडतीमध्ये आपल्याला पाल्याला प्रवेश मिळू शकेल। आरटी प्रवेशाच्या पोर्टलवर आरटी प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांची जिल्हानिहाय माहिती दिली आहे। शासनाने आरटी प्रवेशासाठी राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2024च्या नवीन आदेश काढले। त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने यंदा महत्त्वपूर्ण बदल केलाय। या बदलानुसार खासगी शाळेत प्रवेशाला विद्यार्थी मुकणार होते। विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असल्यास त्यात शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे। खासगी शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही। Now and press the bell icon. Never miss an update.